चला तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं घन काढण्याचा जो टाईप होता, टाईप 1 आपण बघितलं. आज आपण घन काढण्याचा टाईप 2 घेणार आहोत. टाईप 1 मध्ये आपण पाहिलं की सुरुवातीला ज्यावेळेस 1 येईल त्यावेळेस त्या संख्येचा घन कसा करायचा. आज आपण टाईप 2 मध्ये बघणार आहोत. शेवटी जर 1 आला असेल तर त्या संख्येचा घन कशा पद्धतीने करायचा आहे पाहूयात. या ठिकाणी उदाहरण 31 चा घन पद्धत तीच आहे. 4 कप्पे करा. हा एक, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. 4 कप्पे केलेले आहेत. काय करायचंय, आपण सुरुवातीला बघितलं होतं की सुरुवातीला 1 आल्यानंतर आपण पहिल्या कप्प्यापासून अंक लिहायला सुरुवात केलेली. पहिल्या कप्प्यात आपण पहिला अंक लिहिला, नंतर दुसरा अंक लिहिला. इथं तसं करायचं नाही. आता 1 शेवटी आलेला आहे बघा. या ठिकाणी 31 म्हणजे इथं किती आहे, शेवटी 1 आहे. मग कप्प्यामध्ये लिहिताना आपण सुरुवात शेवटपासून करायची आहे. शेवटपासून म्हणजे या ठिकाणी पहिला अंक शेवटच्या कप्प्यात लिहून टाका. दिला, त्यानंतर दुसरा अंक जो आहे किती आहे, 3 लिहून टाका दुसऱ्या कप्प्यामध्ये. आता काय करायचं आहे, पहिल्या वेळेस जे केलं तेच फक्त उलट क्रमाने करायचं आहे. आता ह्या 3 चा वर्ग तिसऱ्या या ठिकाणी इकडच्या दुसऱ्या कप्प्यात लिहून टाका. 3 चा वर्ग किती येतोय, 9 येतोय. आलं लक्षामध्ये. आता परत ह्याच 3 चा घन या पहिल्या कप्प्यात करायचा आहे. 3 चा घन किती आहे पहा. या ठिकाणी 3 चा घन आहे 27, लिहून टाका 27. आता काय करायचं, आता पहिला आणि शेवटचा कप्पा याच्यामध्ये 0 लिहून टाका. आलं लक्षामध्ये. आता काय करायचं आहे, मधले जे 2 कप्पे आहेत त्या 2 कप्प्यामध्ये असणाऱ्या ज्या संख्या आहेत त्याला 2 ने गुणा किंवा दुप्पट करून टाका. करा. या ठिकाणी 3 ची दुप्पट किती, 3 दोन्ही 6 आणि 9 ची दुप्पट किती, 9 दोन्ही 18. पहा. आता काय करायचंय, ऍडिशन करून टाका, बेरीज करून टाका. डायरेक्ट करा बेरीज. 1 ला 1, 6 3 9 हातचा आलेला नाही. इथं 9 आणि 8 किती झाले, 17. हातचा किती आला, 1. या 1 मध्ये मिळवायचा किती झाले, 2. बघा 18 9 27 झाले. परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला की उजवीकडून बेरीज करत येत असताना प्रत्येक कप्प्यामध्ये कप्प्याच्या खाली एकच अंक आला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी 27 लिहायचं नाही, या ठिकाणी किती लिहायचे, 7 लिहायचे. हातचा किती आले, 2. हे हातचे 2 घ्यायचे आणि इकडच्या कप्प्यात ते 2 मिळवायचे. 27 27 आणि 2 किती झाले, 29. 27 आणि 2 29. पहा या ठिकाणी आपली बेरीज किती आलेली आहे, 29,791. हा झाला 31 चा घन. 31 चा घन. परत एकदा आपण रिवाइज करूया. शेवटी 1 असणाऱ्या संख्येचा घन कसा काढायचा. 4 कप्पे तयार करा. 1 2 3 4 कप्पे झाले. त्याच्यानंतर काय करायचे आहे, इथं शेवटी 1 असल्यामुळे लेखन आपल्याला शेवटच्या कप्प्यापासून डावीकडे करायचे. मग शेवटी 1 लिहिला, त्याच्यानंतर राहिलेला अंक 3 लिहिला. त्याच्यानंतर तिसऱ्या कप्प्यामध्ये ह्या 3 चा काय केला, वर्ग केला आणि चौथ्या इकडच्या पहिल्या कप्प्यामध्ये या 3 चा काय केला, घन केला. उलट क्रमाने. आपण पहिलं जसं सुरुवातीला 1 होता त्यावेळेस आपण जसं केलं तसं करायचं नाही. इथं शेवटी 1 येऊन आपण शेवटून या ठिकाणी अंक लिहिता आलेलो आहोत. त्याच्यानंतर काय केलं, पहिला आणि शेवटचा कप्पा याच्यामध्ये 0 लिहून टाकला. त्यानंतर तीच पद्धत मधले जे 2 कप्पे आहेत त्या 2 कप्प्यामध्ये येणाऱ्या ज्या संख्या आहेत, इथं 9 आणि इथं 3 आहे, त्याची डायरेक्ट दुप्पट करायला 2 न गुणा. 3 ची दुप्पट 6, 9 ची दुप्पट 18. बेरीज करत चला. फक्त एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की प्रत्येक कप्प्याच्या खाली एकच अंक आला पाहिजे. 2 अंकी संख्या द्यायची नाही. जर 2 अंकी संख्या येत असेल तर हातचा पुढील संख्येमध्ये मिळवायचा आहे. इथं 1 आलं, 3 आणि 6 9 झाले. त्यानंतर या ठिकाणी 9 8 17, हातचा 1 आणि 1 2 इथं 27 येते. तर आपण हातचा 2 घेतला, हातचा 2 इकडे 27 मध्ये मिळवला म्हणजे किती झाला, 29,791. अशा पद्धतीनं सेकंदामध्ये तुम्ही या ठिकाणी घन करणार आहात. फक्त या ठिकाणी उदाहरणांचा सराव करा आणि सराव केल्यानंतर तुम्ही नक्कीच या ठिकाणी सेकंदात घन काढणार आहात. या ठिकाणी खाली 41 चा घन हे उदाहरण दिलेलं आहे. हे उदाहरण सोडवा आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. चला पाहूया या ठिकाणी पुढील व्हिडिओमध्ये या घन करण्याचा टाईप 3 आपण बघणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा स्मार्ट जीनियस मॅथ चॅनल. धन्यवाद.